नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना माहिती झालंच असेल पोलीस भरतीच्या संदर्भात शासन निर्णय म्हणजे GR आलेला आहे। पण याच्या अगोदरच आपण जर तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो करत असताल तर इंस्टाग्रामवर याच्या अगोदरच आपण सांगितलं होतं की पोलीस भरती येणार आहे लवकरच, आणि पोलीस भरती येणार आहे त्याबरोबर पदांची संख्या सुद्धा सांगितली होती की 17,000च्या पेक्षा जास्त पोलीस भरतीच्या एकूण सर्व संवर्गाची पदं असणार आहेत आणि त्यानुसारच खरं ठरलेलं आहे। याच्या अगोदर कुणीही आकडा सांगितला नव्हता। सर्वात अगोदर आपण महाराष्ट्र अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरच सगळ्यात अगोदर सांगितलं होतं जाहिरात पुढच्या 15 दिवसाच्या आतमध्ये येणार GR, आणि पद हे 17,000च्या पेक्षा जास्त असतील। तर आता जो GR किंवा शासन निर्णय आलेला आहे तो शासन निर्णय अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अनेक कन्फ्युजन तयार करणार आहे। कारण शासनाची जी भाषा असते ही भाषा सहजासहजी आपल्याला समजून येत नाही किंवा कळत नाही, बरोबर आहे का? त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं सोडा, काही शिक्षकांनाच ती भाषा लवकर कळत नाही आणि त्यामुळे अनेक विद्यार्थी कन्फ्यूज होतात। कोणती तरी एक ओळ पाहतात आणि एक ओळ बघूनच कन्फ्यूज होतात आणि नेमकं काय करावं समजत नाही, वेगळ्याच मार्गावर जातात। अशा पद्धतीने तुमची अडचण होऊ नये म्हणून आपण जो शासन निर्णय आलेला आहे आज 31 तारखेचा शासन निर्णय इथं दिसत असेल, 31 जानेवारी 2024चा हा जो शासन निर्णय, यातल्या ओळीना ओळीची माहिती तुम्हाला देणार आहोत आणि त्याच्यात तुम्हाला नेमक्या कशा कशा पद्धतीने तुमच्या मनामध्ये प्रश्न हा GR मुळे तयार झालेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा सगळे आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुमच्या मनामध्ये जे जे काही प्रश्न येतील, मी पूर्ण व्हिडिओमध्ये प्रश्नांची उत्तर दिल्यानंतर ते प्रश्न तुम्ही कमेंटमध्ये सांगा। आपण ते कमेंटचे सगळे प्रश्न घेऊन पुन्हा नव्याने ते प्रश्न घेऊन तुमच्याकडे येऊ आणि तुम्हाला ती माहिती देण्याचा नक्की निश्चितपणे आणि ऑथेंटिक माहिती देण्याचा प्रयत्न करू, ठीक आहे? तर बघा, शासन निर्णयाकडे आपल्याला आता वळायचं आहे। लक्षात ठेवा, शासन निर्णय आजचा आहे 31 जानेवारी 2024चा हा शासन निर्णय काय सांगतो? शासन निर्णय पहा, सन 2022 व 2023 वर्षातील म्हणजे 31 डिसेंबर 2023च्या आजपर्यंत शिपाई संवर्गातील 100% पद भरण्यासाठी 100% खूप महत्वाचं आहे, बरोबर आहे का? जे निर्बंध जुन्या शासनाने लावले होते, कोणते निर्बंध लावले होते ते पुढे आपण पाहणार आहे, ते सगळ्या निर्बंधातून पोलीस भरतीला सूट दिलेली आहे। म्हणजे शासनाने जे वेगवेगळे सरळ सेवेचे आता महाभरती चालू आहे त्याच्यामध्ये जे निर्बंध लावले होते त्या निर्बंधातून सूट दिलेली आहे पोलीस भरतीला। अशा प्रकारे हा महत्वाचा विषय आहे या GRचा। आता पहा काय सांगतोय GR, कोणी काढलेला? हा महाराष्ट्र शासन गृह विभागाच्या मार्फत हा GR आलेला आहे। काय सांगतोय GR पहा आता, मग कुणाला लिहिलेलं आहे? पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके, हे महत्वाचं असतं कारण पोलीस भरती जे आहे ते अप्पर पोलीस महासंचालक जे असतात किंवा पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके हेच पोलीस भरतीची संपूर्ण प्रक्रिया राबवत असतात। म्हणजे राज्यातली पोलीस भरती सगळी घेण्याची जबाबदारी पोलीस महासंचालकावर असते, पण त्याच्यावर काय करत असतात, त्यांच्या अंडर प्रत्येक विभागाला वेगवेगळे अप्पर पोलीस महासंचालक नेमले जात असतात आणि त्यापैकी जे प्रशिक्षण, बरोबर आहे का, त्याच पद्धतीने खास पथके महाराष्ट्र राज्य हे जे अप्पर पोलीस महासंचालक असतात त्यांच्या संदर्भात आहे, बरोबर आहे का? आता बघा, वित्त विभागाने याला परवानगी दिलेली आहे कारण कोणतीही भरती काढायची म्हणलं, जाहिरात काढायची म्हणलं, अगोदर वित्त विभाग म्हणजे आपल्या राज्याचं अर्थ मंत्रालयाने संमती द्यावी लागते। पाठीमाग आपल्या इंस्टाग्रामवर एक अजित पवारांची रील टाकली होती बघा, त्या अजित पवारांनी हा GR ची एक ओळ थोडक्यात त्या भाषणामध्ये सांगितलेली होती। तुम्ही जर ती रील जाऊन बघितली असेल तर तुम्हाला माहिती असेल की आपण काय केलेलं आहे, पोलीस भरतीच्या 100% पद भरण्याची मान्यता दिलेली आहे आणि तसा प्रस्ताव जो आलेला होता गृह विभागाचा त्याला परवानगी देऊन आपण गृह विभागाकडे पाठवलेला आहे। म्हणजे हेच ह्या GR मधून आपल्याला इथं पाहायला मिळते। आता बघा खाली बघा काय काय प्रस्तावनेमध्ये सन 2022-23। आता बघा प्रस्तावनेमध्ये काय असतं की पार्श्वभूमी सांगितली जाते। कोणताही शासन निर्णय असू द्या, ती जी प्रास्ताविका असते त्याच्यामध्ये भूतकाळात काय काय आम्ही निर्णय घेतले होते, काय काय घेतले होते, हे सगळी माहिती सांगितली जाते आणि नंतर खाली शासन निर्णय म्हणून असतं, त्याच्या खालची जी माहिती असते ती नव्याने जे निर्णय घेतलेले आहेत त्याच्या संदर्भात असते। अशा प्रकारे कधी लक्षात ठेवा, म्हणजे याच्यामध्ये दिलेलं हे सत्य आहे, गडबडीत वाचून घाबरून जायचं नाही, शासन निर्णयाकडे जायचं। पहा आता प्रास्ताविकेमध्ये काय सांगितलेलं आहे, सन 2022 व सन 2023 वर्षातील, बरं का, राज्यातील पोलीस दलातील पोलीस घटक प्रमुखाच्या असतात। पोलीस घटक प्रमुख म्हणजे कोण असतो पहा, हे एक समजून घ्या। पोलीस घटक प्रमुख म्हणजे जर तुम्ही जिल्ह्यातले असताल
बरोबर आहे का? तर जिल्ह्याचा पोलीस घटक प्रमुख असतो SP, म्हणजे पोलीस अधीक्षक. तुम्ही जर शहरातल्या जिथं पोलीस आयुक्तालय म्हणजे पुणे आहे, मुंबई आहे, बरोबर आहे का, नाशिक आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, अशा प्रकारे शहरी भागासाठी पोलीस आयुक्तालय असतात मोठ्या मोठ्या शहरांसाठी. त्यांचा जो पोलीस आयुक्त असतो तो जिल्ह्याच्या ठिकाणी असेल तर तो पोलीस अधीक्षक हे असतात. लक्षात ठेवा, पोलीस घटक प्रमुखाच्या आस्थापनेवरील शिपाई संवर्गातील, फक्त शिपाई संवर्गातील चालू या, PSI, DYSP, IPS यांच्याबद्दल नाहीये हे. पोलीस शिपाई संवर्गातील. मग कोणते कोणते शिपाई संवर्गातील? पोलीस शिपाई, बँड्समन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई. मागच्या आता जी भरती झाली मागची त्यात बॅट्समनचे पद नव्हते, बरोबर आहे का? त्याच पद्धतीने कारागृह शिपाईचे सुद्धा पद नव्हते. ह्यावेळेस दोन्ही इन्क्लूड केले येतं. कारागृहची क्लर्कची जाहिरात आली होती बघा आत्ताच, त्याच्यामध्ये क्लर्कचे पद सांगितले पण कारागृह पोलीसचे पद दिले नव्हते. त्याच वेळेस आम्ही शक्यता वर्तवलेली होती, बरोबर आहे का, की ही पोलीस भरती सोबतच भरती होऊ शकते कारागृह पोलीसची. म्हणजे याच्यावरून आपल्याला ह्या शासन निर्णयावरून असं दिसतंय की कारागृह पोलीस आणि बँड्समन हे दोन घटक इथं बरोबर महत्वाचे आहेत. कारागृह विभागातला शिपाई म्हणजे कारागृह पोलीस आणि बॅट्समन यांची सुद्धा भरती या पोलीस भरतीमध्ये होणार आहे, जी की मागच्या भरतीमध्ये झालेली नव्हती. असे मिळून एकूण किती पद? 17,471 पदे भरतीसाठी उपलब्ध होणार आहेत. म्हणजे एकूण 2023च्या भरतीसाठी किती पद उपलब्ध आहेत? 17,471. आकडा जर तुम्हाला तिकडे दिसत नसेल तर लक्षात ठेवा, आकडा लक्षातच ठेवायचा. 17,471 पद आहेत. अजून एक लक्षात ठेवा, याच्यानंतर शासन काय करतं माहितीये का? 1-2 महिन्यात रिक्त पद झालेले असले तरी सुद्धा त्याच्यात वाढ करू शकतं. याच्यात कमी होणार नाही, याच्यात झाली तर वाढच होणार. लक्षात ठेवा. म्हणजे जर जाहिरात आली पोलीस भरतीची आता पुढच्या 15 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये तर कमीत कमी 17,471 एवढे पद उपलब्ध असणार आहेत. कारण इथं आपण पहिल्यांदाच पाहिलेलं आहे की 100% पदांना काय केलेली आहे? मान्यता दिलेली आहे, बरोबर आहे का? आता वित्त विभागाने 30/9/2022 ला शासन निर्णय घेतला होता. कधी? 30/9/2022 ला काय केलं होता? सुधारित आकृतीबंधाला अंतिम मंजुरी केली आहे. आता बघा पार्श्वभूमी सांगते, सुधारित आकृतीबंध अंतिम मंजूर केले आहेत अशा प्रशासकीय विभागांना सुधारित आकृतीबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता अन्य सर्व सेवेच्या कोट्यातील रिक्त असलेले पद 50% भरण्याची अनुमती देण्यात येत आहे. किती टक्के? 50%. आता बघा, म्हणजे वित्त विभागाने निर्णय घेतलेला होता. काय निर्णय घेतला होता? कधी घेतला होता? 30/9 म्हणजे 30 सप्टेंबर 2022 ला निर्णय घेतला होता. की काय घेतला होता? की रिक्त जेवढे पद आहेत MPSC सोडून इतर, म्हणजे जे जे पद MPSC भरतं ते पद सोडून इतर सरळ सेवेची जेवढी रिक्त पद आहेत त्या पदाच्या 50% पद भरण्यात येतील अशी अनुमती 30/9/2022 ला दिली होती, बरोबर आहे का? तसेच आता दुसरा निर्णय सांगता येतं 4 मे 2022 रोजीचा शासन निर्णय. पहिला 30/9/2022 चा तो काय सांगतोय? रिक्त असलेल्या 50% पद भरायची अनुमती. आणि दुसरा 4 मे 2022 चा लक्षात घ्या, तो जो शासन निर्णय आहे त्याच्यानुसार थोड्याला झूम करू आपण. हा, निर्णयानुसार दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे MPSCच्या आयोगाच्या कक्षेतील पद सोडता इतर जी पद आहेत, म्हणजे MPSC ज्या ज्या पदासाठी परीक्षा घेते ते पद सोडता इतर जे पद आहेत, बरोबर आहे का, याच्यासाठी एकत्रित मार्गदर्शक सूचना काढल्या होत्या. आणि त्यानुसार बरोबर आहे का, जिल्हा स्तरावर पदे भरण्यासाठी जिल्हा निवड समिती, प्रादेशिक स्तरावर राज्य स्तरावर पदे भरण्यासाठी प्रादेशिक व राज्य स्तरीय समित्यांची स्थापना केलेली होती. बघा, पहिला शासन निर्णय आलेला होता 2022 चा, त्याच्यामध्ये सांगितलं की जेवढे रिक्त पदे त्याच्या 50% भरायचे. दुसरा शासन निर्णय आला होता, त्यात काय सांगितलं होतं की जिल्हा आणि प्रादेशिक आणि राज्य स्तरावर ज्या ज्या प्रकारचं ते पद आहे त्याप्रमाणे प्रादेशिक व राज्य स्तरीय निवड समित्याची स्थापना केली जाईल पेपर घेण्यासाठी. अशा पद्धतीने हा झाला. आता बघा, हा दोन्ही वित्त मंत्रालयाचे GR होते. त्यानंतर आता सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भातला GR आता काय कधीचा? 21 नोव्हेंबर 2022. हा खूप महत्वाचा आहे, याच्यामुळेच विद्यार्थी घाबरून गेलेले आहेत. कधीचा? बा सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय, बरोबर का, कधीचा?
21 नोव्हेंबर 2022चा या शासन निर्णयानुसार MPSC सोडता जे इतर पद आहेत हे TCS, बरोबर आहे का, आणि दुसरी कंपनी IBPS, या दोन कंपन्या याच्यासाठी काय करतील, ऑनलाईन पद्धतीने, कशा पद्धतीने, ऑनलाईन पद्धतीने म्हणजे कॉम्प्युटर प्रोग्राम बेस्ड टेस्ट घेण्याचे निर्देश दिलेले आहेत. कधी घेतला होता शासन निर्णय, ज्या MPSC सोडता इतर जेवढे पद भरायचे आहेत राज्य सरकारामध्ये ते एक सगळे TCS आणि IBPS ह्या दोन ज्या कंपन्या आहेत, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड आणि इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन म्हणजे IBPS, या दोन संस्था काय करतील, पेपर घेतील, ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतील, असा निर्णय घेण्यात आला होता 21 नोव्हेंबर 2022ला. आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये भरपूर परीक्षा ह्या कशा झाल्या होत्या, TCS आणि ऑनलाईन, तलाठी झाली, वनरक्षक झाली, एक्साईजची झाली, बरोबर आहे का, अशा वेगळ्या सहकारची झाली, अशा वेगवेगळ्या परीक्षा TCS आणि IBPS मार्फत घेण्यात आलेल्या आहेत, बरोबर आहे का. मग ह्या ज्या पेपर आहेत हा या निर्णयानुसार झाले. म्हणजे बघा मी तुम्हाला प्रस्तावनेमध्ये काय सांगितलं, GRच्या शासन निर्णयाच्या प्रस्तावनेमध्ये काय असतं, अगोदर आम्ही काय काय निर्णय घेतले होते आणि आता कोणता निर्णय घेतोय याच्याबद्दल माहिती दिलेली असते. ठीक आहे ना. आता पुढे बघा काय म्हणतंय, राज्यातील, आता बघा आता पोलीस, राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस संवर्गातील 100% पद रिक्त तातडीने भरणं आवश्यक आहे. मान्यता तर 50%चीच शासन निर्णयानुसार, पण पोलीस भरतीमध्ये अवघड आहे, कारण की शासनावर खूप ताण येत आहे, सुरक्षेचा प्रश्न, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळं 100% रिक्त पदे तातडीनं भरणं आवश्यक आहे. कुठले, पोलीस भरतीचे. आणि निर्णय काय, 50% भरायचे. तो निर्णय दुरुस्त करण्यासाठीच हा नवीन शासन निर्णय आलेला आहे, लक्षात ठेवा. म्हणजे आणि त्या अनुषंगाने पोलीस संवर्गातील 100% रिक्त पद भरण्याकरता वित्त विभागाने, बरोबर आहे का, 30/9/2022च्या शासन निर्णयामधील तरतुदींना सूट देण्याची, म्हणजे वित्त विभागाचा जो 30/9/2022चा निर्णय होता, बरोबर आहे का, की 50%च पद फक्त भरले जातील, त्या निर्णयातून पोलीस भरतीला सूट देण्यात आलेली आहे. म्हणजे पोलीस भरतीचे जेवढे पद या वर्षासाठी रिक्त म्हणून उपलब्ध आहेत ते सगळे पद याच वर्षी भरले जाणार. 17,400 प्लस आहेत बा, आकडा सारखं लक्षात राहत नाही. हे सगळे पद भराय म्हणजे ह्या तरतुदीतून सूट देण्यात आलेली आहे पोलीस भरतीला. म्हणजे पोलीस भरतीचे 100% पद भरले जाणार आहेत, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. म्हणूनच मी तुम्हाला सारखं सारखं सांगतोय की पद किती असणार, कमीत कमी 17,400. 17,400 पेक्षा मोठी जाहिरात येणार आहे, लक्षात ठेवा. पण हे कारण हा निर्णय त्यासाठी घेतलेला आहे. त्यानंतर बघा 4 मे 2022चा जो निर्णय होता, काय होता, व निर्णय क्रमांक 30 आणि 21 नोव्हेंबर 2022 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीमधून सूट देऊन पोलीस शिपाई संवर्गातील सदर रिक्त पदे भरण्यासाठी राबवण्यात येणारी परीक्षा ही पोलीस घटक स्तरावर, पोलीस घटक स्तर म्हणजे जिल्हा आणि आयुक्तालय यांच्या अंतर्गत, कारण पोलीस भरती राज्य सरकार घेत नाही. पोलीस भरती आता तुमचा पेपर, तुम्ही नंदुरबारचे आहेत, नंदुरबारची पोलीस भरती नंदुरबारचा पोलीस अधीक्षकच्या नियंत्रणाखाली होत असते. तुम्ही पुणे शहरामधले आहेत, पुणे शहराची जी पोलीस भरती ती पुणे शहर आयुक्तालयाच्या अंतर्गत घेतली जात असते, म्हणजे त्याला एक घटक म्हणतात, बरोबर आहे का. घटक सदर परीक्षा ऑनलाईन पद्धतीने तसेच OMR आधारित परीक्षा घेण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. म्हणजे नेमकी परीक्षा ऑनलाईन घ्यायची लेखी परीक्षा पोलीस भरतीची की OMR वर घ्यायची, हा निर्णय शासनाला घ्यायचा होता. त्या संदर्भात सुद्धा निर्णय या GR मध्ये घेण्यात आलेला आहे. पुढे गेल्यानंतर आपल्याला तो निर्णय सुद्धा लक्षात येईल काय आहे नेमका निर्णय ते, ठीक आहे ना. पुढे खाली आता बघा शासन निर्णय, ही सगळी प्रास्ताविका होती. बघा मी तुम्हाला डबल सांगतोय, प्रास्ताविकेमध्ये काय काय मुद्दे समजले आपल्याला. पोलीस भरतीचे 2023 साठी जेवढे रिक्त पदे 14,400 प्लस ते सगळे पद 100% भरले जाणार आहेत, बरोबर आहे का. हे महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे, बरोबर आहे का. आणि आता पुढे शासन निर्णय बघा. आता बघा 2022 व 23 या वर्षातील अखेरपर्यंत राज्यातील पोलीस दलातील पोलीस घटक प्रमुखांच्या आस्थापनेखालील शिपाई संवर्गातील म्हणजे पोलीस शिपाई, बँड्समन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस दल आणि कारागृह शिपाई यांच्या एकूण 17,471 पदे 100% भरण्यास वित्त विभागाच्या परवानगी दिलेली आहे. जो 30/9/2022चा शासन निर्णय आहे त्यातून सूट देण्यात आलेली आहे. म्हणजे रिक्त 17,471 पद, त्याच्या 50% पद भरले जाणार नाहीत, त्याच्या 100% पद पोलीसचे भरले जाणार आहेत. हा निर्णय घेतलेला आहे शासनाने,
म्हणजे सगळेच्या सगळे पद भरणार, त्याच्या 17,471च्या निम्मे नाही. दुसरं, प्रस्तुत भरती प्रक्रियेमधील पदे भरण्याची कारवाई करताना आवेदन पत्र प्राप्त झाल्यानंतर संपूर्ण भरती प्रक्रिया घटक स्तरावर राबविण्यात येते. घटक स्तरावर त्यानुसार परीक्षा ऑनलाईन पद्धतीने किंवा OMR आधारित घेण्याची मुभा. बघा, परीक्षा भरती प्रक्रिया कुठं आढळून येते रे? घटक स्तरावर, म्हणजे जिल्हा स्तरावर, आयुक्तालय स्तरावर ही प्रक्रिया राबवण्यात असते पोलीस भरतीची. मग आता ही ऑनलाईन घ्यायची का OMR म्हणजे कशी रे? ऑफलाईन मध्ये, आणि ऑनलाईन म्हणलं की कॉम्प्युटरवर. ही कशी घ्यायची याच्या बाबतीत मुभा कुणाला दिलेली बघा, हे खूप महत्वाचं आहे. हा, ठीक आहे. संबंधित घटक कार्यालयास, हे खूप म्हणजे परीक्षा, पोलीस भरतीची परीक्षा ऑनलाईन घ्यायची का ऑफलाईन घ्यायची याचा निर्णय घेण्याचा अधिकार पोलीस घटक स्तरावर देण्यात आलेला आहे. म्हणजे तुम्ही जर बीडचे असतील तर बीडची पोलीस भरती नेमकी ऑनलाईन घ्यायची का ऑफलाईन हे कोण ठरवणार? बीडचे पोलीस अधीक्षक म्हणजे SP ठरवणार. तुम्ही जर अहमदनगरचे असताल तर तुमची पोलीस भरती ऑनलाईन घ्यायची का ऑफलाईन हे कोण ठरवणार? अहमदनगरचा SP ठरवणार. तुम्ही जर पुणे शहरातले असताल, तुमची पेपर ऑनलाईन घ्यायचा का ऑफलाईन हे कोण ठरवणार? तर पुणे शहराचे पुणे पोलीस आयुक्त ठरवणार. तुम्ही जर मुंबईचे असताल किंवा तुम्ही मुंबईला फॉर्म भरणार असताल तर मुंबईची पोलीस भरती ऑनलाईन घ्यायची का ऑफलाईन हे कोण ठरवणार? मुंबईचे पोलीस आयुक्त ठरवणार. हा त्यांना अधिकार देऊन टाकलेला आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे काय म्हणतात आता, सदर भरती आता बघा असणार आहे, जे घटक कार्यालय OMR आधारित परीक्षा घेण्याबाबत निर्णय घेतील त्या सामान्य प्रशासन विभागाच्या 21 नोव्हेंबर 2022च्या शासन निर्णयाच्या तरतुदीमधून सूट देय असेल. हे खूप महत्वाचं आहे. अनेक विद्यार्थी घाबरलेले आहेत. आता परीक्षा TCS घेणार का IBPS घेणार, त्याचं उत्तर ह्या 2 ओळीमध्ये आहे. आता घटक स्तरावर पेपर घेणार आणि जर समजा घटक स्तरावर SPनी, त्या आयुक्तांनी ठरवलं की आम्हाला पेपर ऑनलाईन घ्यायचा आहे, आम्हाला पेपर कसा घ्यायचा आहे? ऑनलाईन, तर पेपर घेणार TCS किंवा IBPS संस्था. जर त्यांनी ठरवलं, म्हणजे पुणे शहराच्या पोलीस आयुक्तालयाने ठरवलं की पेपर कसा घ्यायचा ऑनलाईन, तर कोण घेणार? TCS IBPS घेणार. आणि त्यांनी ठरवलं OMR वर घ्यायची तर 21/11/2022चा निर्णय त्यांना लागू नसेल. काय होता निर्णय 21 नोव्हेंबर 2022चा? की ज्या MPSC सोडून इतर जे सरळ सेवेचे पद आहेत हे कोण भरणार? TCS किंवा IBPS या संस्था भरणार. अशा प्रकारे होता, लक्षात ठेवा. म्हणजे त्याच्यातून सूट दिली. म्हणजे जर ऑफलाईन पेपर झाला तर तो पहिल्या पोलीस भरती सारखाच होणार आहे. जर ऑफलाईन पेपर झाला तर काय होणार? पहिल्या पोलीस भरती सारखाच होणार आहे, लक्षात ठेवा. आणि ऑनलाईन पेपर झाला तर TCS किंवा IBPS ही संस्था पेपर घेणार आहे. हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. याच्यामध्ये अनेक विद्यार्थी घाबरून जातील. घाबरून जाऊ नका. आपण जिल्हास्तरीय घटक स्तरावरील अधीक्षक आयुक्ताला निवेदन देऊन विनंती करून आपण ऑफलाईन परीक्षा घ्यायला लावू शकतो, पहिली होती तशी. कारण की TCS आणि IBPS ची सगळ्यांनाच भीती वाटते. त्याचं कारण असं की तलाठीचा पेपर आता झाला, तुम्ही बघितलं असेल, काही काही विद्यार्थ्याचे माझे भरपूर मित्र आहेत, 87, 88, 90 प्रश्न बरोबर होते. म्हणजे 180 पर्यंत मार्क घेतले होते. नॉर्मलायझेशनने त्यांचे मार्क वाढले नाही आणि ज्यांना 160, 150 मार्क होते ते त्यांच्या पुढे निघून गेले आणि तलाठी झाले. कारण की ज्यावेळेस हे जे नॉर्मलायझेशन असतं त्याच्यामध्ये पेपर जेवढा जास्त शिफ्टमध्ये होईल, तलाठीचा पेपर जवळपास 1.5 महिने चालला होता, 3 टप्प्यामध्ये झाला होता. मग जेवढा पेपर जास्त दिवस चालल तेवढं नॉर्मलायझेशन मध्ये खालीवरी जास्त होतात मार्क, आणि त्याच्यामुळं हुशार विद्यार्थ्याचा फायदा होईलच याची गॅरंटी नसते. पण नॉर्मलायझेशन समजा 2, 3, 4 शिफ्ट मध्येच पेपर झालाय तर नॉर्मलायझेशन एवढा फरक पडत नाही. जे गुणवत्ता ज्याच्या विद्यार्थ्याच्या अंगामध्ये आहे तो यशस्वी होतोच, पण जेव्हा शिफ्ट जास्त होतील तेव्हा नुकसान होतं. पोलीस भरतीचं तसंच होणार आहे. जास्त शिफ्ट मध्ये होतात कारण पोलीस भरतीमध्ये भरपूर विद्यार्थी असतात, आणि जर जास्त शिफ्ट मध्ये पेपर झाला तर त्याच्यामध्ये मात्र नुकसान होण्याची शक्यता दाट असते. त्यामुळे हा अधिकार कोण घेणार आहे? जी घटक दिलेला आहे, घटक कार्यालय, पोलीस अधीक्षक. बघा इथं दिलंय, पोलीस अधीक्षक म्हणजे SP, पोलीस आयुक्त, समादेशक, इतर सक्षम प्राधिकारी यांना असणार आहे तो निर्णय.
ठीक आहे. ऑफलाईन घ्यायचं म्हणलं तर पहिली होती तशीच परीक्षा होणार, आणि ऑनलाईन घ्यायचं म्हणलं तर TCS किंवा IBPS घेणार, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. अशा प्रकारे निर्णय आहे, बरोबर आहे का. आता ही खाली मग तुम्हाला खूप महत्वाच्या गोष्टी काही नाहीत याच्यामध्ये खाली काय दिलेलं आहे, सदरची भरती पारदर्शकपणे राबवण्याची जबाबदारी पोलीस महासंचालकाला असावं, कारण त्याच्यात भ्रष्टाचार झाला नाही पाहिजे, याची काळजी कोणी घ्यायची, राज्याच्या पोलीस महासंचालकांनी घ्यायची आहे, बरोबर आहे का. त्याच पद्धतीने अजून हे एक सदर भरती प्रक्रिया नेमके अर्ज कोण भरून घेणार, कोणत्या संस्थेकडे द्यायचं, हे सगळं अधिकार अप्पर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके यांना असणार आहे. हे बाकीच्या मग तुम्हाला जास्त महत्वाच्या नाहीत, या 2-3 गोष्टीच महत्वाच्या होत्या तुम्हाला या GR मधल्या. 100% पद भरणार आहेत, 17,471 पेक्षा जास्त पद असणार आहेत. ऑनलाईन घ्यायची का ऑफलाईन, हे घटक स्तरावर म्हणजे आयुक्त SP यांच्या हातात तो अधिकार आहे. आणि जर ऑफलाईन घेतली तर पहिल्यासारखाच पेपर होणार आहे, आणि जर ऑनलाईन घेतली तर मात्र TCS किंवा IBPS तो पेपर घेणार आहे. हे झालं शासन निर्णय. आता तुमच्या मनामध्ये पडणारे काही प्रश्न थोडक्यामध्ये सांगतो, आणि तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर देऊन अजून काही मनामध्ये प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, आपण काय करू मग ते कमेंटमध्ये प्रश्न घेऊ. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा, पोलीस भरतीचा याच्यामध्ये लेखी आधी होईल का मैदानी होईल. तर बघा, आता सध्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, आणि देवेंद्र फडणवीसांची भूमिका ही अगोदर लेखी परीक्षा घेण्याची होती, अगोदरही आणि आताही आहे. त्याच्यामुळे नक्कीच आपल्या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे लेखी परीक्षा अगोदर घ्यायचा प्रयत्न करू शकतात, आणि जास्तीत जास्त मेंटॅलिटीने त्याच अभ्यास करा तुम्ही. लेखी परीक्षा जर अगोदर घेतली तर तुमचा भरपूर अभ्यास असावा लागतो, भरपूर सखोल तुमचा विश्लेषण अभ्यासाचं असावं लागतं. हा महत्वाचा आहे, बरं का. ऑनलाईन होणार का ऑफलाईन तुम्हाला सांगितलं, कसं होणार पेपर ते अजून ठरलं नाही, ते ठरवण्याचा अधिकार कोणावर आहे, आयुक्त आणि SP आहे, बरोबर आहे का. अभ्यासक्रमामध्ये आता काही जणांना असं वाटतं TCS घेणार म्हणल्यानंतर अभ्यासक्रमामध्ये इंग्लिश ग्रामर येईल का नाही. असं काही कंपल्सरी नसतं. TCS IBPS घेतं म्हणजे त्याच्यात इंग्लिश ग्रामर पाहिजेच असं काही नसतं. असं कोणताही, मला तरी वाटतं अजून शासनाच्या कोणताही विचाराधीन तसा निर्णय नाहीये, त्यामुळे तसंही घाबरून जाऊ नका, बरोबर आहे का. अजून महत्वाचा प्रश्न आहे, पॅटर्न बदलेल का. पॅटर्न शक्यतो बदलणार नाही. 2023च्या प्रश्नपत्रिका तुमच्या समोर आहेत, 2021च्या प्रश्नपत्रिका समोर आहेत. प्रश्नपत्रिका नसतील त्या प्रश्नपत्रिका अभ्यासा आणि त्याच्या आधारावर अभ्यास करा. तुम्हाला जर प्रश्नपत्रिकाचा अभ्यास करायचा आहे घटक आहे तर आपलं महाराष्ट्र पब्लिकेशनचे पेपर इयरलेस 44,000+ पोलीस भरती प्रश्नसंच भाग 1 आणि भाग 2 हे पुस्तक आहे. भाग 1 मध्ये मराठी आणि GKचे सगळ्या प्रश्नांचं विश्लेषण केलेलं आहे, आणि भाग 2 जे पुढच्या 8 दिवसामध्ये उपलब्ध होईल त्याच्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ताचं विश्लेषण केलेलं आहे. आणि याच्या आधारावर तुम्ही सगळ्या विषयाचा समावेश असणारं वर्दीचा राजमार्ग नावाचं जे पुस्तक आहे, या पुस्तकामधून तुम्हाला काय करू शकता, अभ्यास करू शकता. म्हणजे पॅटर्न, तुम्हाला जर पॅटर्न